एसएससी जीडी भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जेव्हापासून एसएससी जीडीच्या जागा यामध्ये वाढल्या तर तेव्हापासून भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट कधी लागणार आहे, निकाल कधी लागणार आहे। आणि यावर्षी जे विद्यार्थी मित्रांनो जागा सुद्धा जास्त वाढल्या, एक लक्षात ठेवा। तर टोटल जे वॅकन्सी झाली आहे 56,690 जागांसाठी ही एसएससी जीडीची या ठिकाणी भरती झाली आहे, एक लक्षात ठेवा। तर या भरतीचा रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, त्याचबरोबर एसएससी जीडी भरतीचे फिजिकल केव्हापासून चालू होणार आहे, तर मेन आपण याबद्दल बोलणार आहे। आणि बरेच विद्यार्थ्यांची अशी सुद्धा कमेंट होती की सर सर्वात अगोदर फिजिकलचा कडाप त्या ठिकाणी लागणार आहे, ज्यावेळेस रिझल्ट लागणार आहे एसएससी जीडी भरतीचा, तर त्यावेळेस जे विद्यार्थी मित्रांनो फिजिकलचा कडाप त्यामध्ये असतो, एक लक्षात ठेवा। जेव्हा रिझल्ट लागतो तेव्हा फिजिकलचा कडाप त्या ठिकाणी लागत असतो। तर हा फिजिकलचा कडाप किती मार्कावर या ठिकाणी जाणार आहे महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचा, एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन आणि एक्स सर्व्हिसमॅन या कॅटेगरीचा, तर मेन तुम्हाला याबद्दल सुद्धा सांगणार आहे। किती जर आपल्याला मार्क असेल एसएससी जीडी भरतीमध्ये तर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड भेटू शकते, किती मार्कावर ग्राउंड भेटू शकते, तर हे तुम्हाला याबद्दल सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतात, 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की जेव्हा एसएससी जीडीची आन्सर की आली होती तर तुम्हाला किती मार्क या ठिकाणी टोटल पडले हे नक्की व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांना सरासरी किती मार्क एसएससी जीडी मध्ये पडलेले आहे। तर यावर्षी एसएससी जीडी भरतीचा जो कडाप आहे हा जे विद्यार्थी मित्रांनो कमी सुद्धा जाणार आहे, तर ते सुद्धा मी तुम्हाला पुढे या ठिकाणी सांगणार आहे। तर सर्वात अगोदर एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे याबद्दल आपण बोलणार आहे। तर पहा एसएससी जीडी मध्ये जर आपण इथून मागच्या वर्षीची जी 2023-24 जी वॅकन्सी होती एसएससी जीडीची, तर त्यावेळेस जर पाहिलं तर त्यावेळेस जेव्हा पेपर झाला होता, पेपर झाल्यानंतर जो रिझल्ट लागला होता तर तो जे विद्यार्थी मित्रांनो 4 महिन्यांनी लागला होता, कारण की निवडणुका चालू होत्या, लोकसभेच्या 2024 मध्ये निवडणुका चालू होत्या। तर त्या कारणाने जे 1 महिना त्या ठिकाणी लेट झाला, म्हणजे 4 महिने त्यावेळेस जे जेव्हापासून पेपर झाला तेव्हापासून रिझल्ट निकाल लागण्यासाठी 4 महिने त्यावेळेस घेतले होते जवळपास। त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो जुलै महिन्यामध्ये त्या ठिकाणी रिझल्ट लागला होता, एक लक्षात ठेवा। आणि तिथून जर 2 महिन्यांना पाहिलं आपण तर सप्टेंबर महिन्यामध्ये ग्राउंड या ठिकाणी मुलांचे फिजिकल चालू झाले होते। तर रिझल्ट जेव्हा लागतो तर रिझल्ट लागल्यानंतर जवळपास 2 महिन्यांना जे विद्यार्थी मित्रांनो फिजिकल त्या ठिकाणी स्टार्ट होते, अशी मागच्या वर्षीची कंडिशन होती। आणि त्याच्या मागच्या वर्षी जर आपण पाहिलं 2022-23चा जर आपण विचार केला तर 2022-23 मध्ये सुद्धा अशीच कंडिशन होती की त्यावेळेस काय झालं की जेव्हा पेपर झाल्यानंतर 3 महिन्यांना जे विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट लागला होता, निकाल लागला होता 3 महिन्यांना, तर 3 महिने त्यावेळेस घेतले होते। ज्यावेळेस पेपर झाला होता, पेपर झाल्यापासून 3 महिने त्या ठिकाणी रिझल्ट लागण्यासाठी घेतले होते। आणि रिझल्ट लागल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो फिजिकलचे आहे तर ते 2 महिने त्या ठिकाणी लागले होते फिजिकल घेण्यासाठी। तर असा जे विद्यार्थी मित्रांनो आपण प्रत्येक जे एसएससी जीडी मध्ये जे असं या ठिकाणी चालत आलाय। आणि यावर्षी सुद्धा एसएससी जीडी मध्ये जर आपण पाहिलं तर आपले जे या ठिकाणी पेपर झाले फेब्रुवारी महिन्यामध्ये आपले पेपर झाले, त्याचबरोबर पहा मार्च एप्रिल मे, तर जवळपास 3 महिने या ठिकाणी कंप्लीट झालेले आहे। आणि एसएससी जीडी भरतीचा जो रिझल्ट हा तुम्हाला 31 मे पर्यंत या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। तर तुम्हाला या ठिकाणी संयम ठेवायचा आणि फिजिकलची तयारी या ठिकाणी तुम्ही चालू द्या। तुम्हाला कमी जरी मार्क्स असेल तरी सुद्धा तयारी चालू द्या फिजिकलची, कारण की यावर्षी कडाप कमी जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपला जो रिझल्ट आहे एसएससी जीडी भरतीचा तर हा 31 मे पर्यंत आपल्याला पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर आपलं ग्राउंड जे या ठिकाणी चालू होणार आहे फिजिकल, तर इथून 2 महिन्यानं आपलं फिजिकल चालू होणार आहे। तर जवळपास जून-जुलै महिन्यामध्ये जे आपलं या ठिकाणी फिजिकल चालू होणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये या ठिकाणी लागा। आणि यावर्षी एसएससी जीडी भरतीचा जो कडाप यावर्षी जाणार आहे ग्राउंडचा, सर्वात अगोदर ग्राउंडचा कडाप जात असते। आणि मेन तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी ग्राउंडचा कडाप सांगणार आहे, आणि ते सुद्धा नॉर्मलायझेशनचे मार्क मी तुम्हाला हा या ठिकाणी कडाप सांगणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि हा पहिले जेव्हा रिझल्ट लागणार आहे निकाल तर पहिले ग्राउंडचा कडाप लागत असते, आणि ग्राउंडचा कडाप झाल्यानंतर जेव्हा आपलं ग्राउंड वगैरे झालं, मेडिकल वगैरे झालं, आणि त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो 2 महिन्यांना त्या ठिकाणी फायनल कडाप त्या ठिकाणी लागत असतं। तर असे 2 कडाप एसएससी जीडी मध्ये लागत असते। सर्वात अगोदर आपला फिजिकलचा कडाप लागत असते आणि फायनल कडाप, असे 2 कडाप एसएससी जीडी मध्ये लागत असते, हे लक्षात घेऊन घ्या। आणि त्यानंतर आता एसएससी जीडी भरतीचा जो कडाप मी यावर्षी जाणार आहे तर त्याचे काय काय कारण आहे तर ते मी तुम्हाला सांगून देतो। जागा यावर्षी वाढलेल्या जवळपास 14,000 प्लस जागा वाढल्या, तर टोटल वॅकन्सी झाली आहे 53,690 जागांसाठी, हे कारण आहे एसएससी जीडीचा कडाप कमी जाण्याचं। त्यानंतर दुसरं जे एसएससी जीडी भरतीचा कडाप कमी जाण्याचं जे मोठं कारण आहे तर ते आहे
पेपर यावर्षी कठीण होता। मागच्या वर्षीचा पेपर पाहून घ्या आणि ह्या वर्षीचा पेपर पाहून घ्या, जमीन आसमानचा फरक तुम्हाला SSC GDच्या पेपरमध्ये पाहायला भेटणार आहे। तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो कुठं ना कुठं कडाप या ठिकाणी यावर्षी कमी जाणार आहे, ग्राउंडचा कडाप कमी जाणार आहे आणि फायनल कडाप सुद्धा या ठिकाणी जाणार आहे, लक्षात घ्या, ठीक आहे। आणि ह्या वर्षी तिसरा जो या ठिकाणी कारण आहे SSC GD भरतीचा कडाप कमी जाणार होता, तर ह्या वर्षी नवीन मुलं जास्त या ठिकाणी होते यावर्षी। तर मी तुम्हाला ग्राउंडचा कडाप यावर्षी SSC GDचा किती जाणार आहे तर ते सर्वात अगोदर कॅटेगरी वाईज सांगून देतो। आणि हा जो कडाप मी तुम्हाला सांगून राहिलो तर नॉर्मलायझेशनचे मार्क पकडून मी तुम्हाला हा कडाप सांगून राहिलो, ठीक आहे। सध्या कोणाचेही नॉर्मलायझेशनचे मार्क वाढले नाही। ज्या दिवशी रिझल्ट लागला, आज रिझल्ट लागला, आजच आपल्याला समजणार आहे की नॉर्मलायझेशनमध्ये आपल्याला किती मार्क्स वाढले, आपले किती मार्क या ठिकाणी होते, बरोबर किती मार्क होते आपल्याला आणि नॉर्मलायझेशनचे किती मार्क आपले वाढले। तर ज्या दिवशी रिझल्ट लागणार आहे त्या दिवशीच नॉर्मलायझेशनचे मार्क वाढत असते। अजूनही कोणाची नॉर्मलायझेशनमध्ये मार्क वाढले नाही आहे आणि मुलांचे सरासरी 10 ते 15 मार्क नॉर्मलायझेशनमध्ये वाढणार आहे। तर कडाप किती जाणार आहे ते तुम्हाला सांगून देतो। EWS पहिले महिला उमेदवारांचा सांगून देतो। EWS कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो कडाप जाणार आहे तर जवळपास 85 पर्यंत 160 पैकी कडाप या ठिकाणी जाणार आहे आणि हा जनरल एरियाचा आहे। त्याचबरोबर OBC कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर OBC कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो ग्राउंडचा कडाप जाणार आहे 160 पैकी तर जवळपास 89 ते 90च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे। त्यानंतर SC कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर SC कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो कडाप आहे 160 पैकी तर हा 91 ते 92च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे। त्यानंतर ST कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर ST कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो कडाप आहे 160 पैकी तर हा 84 ते 85च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे। त्यानंतर UR कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर UR कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो कडाप आहे 160 पैकी 91 ते 92च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे। तर एवढंच या ठिकाणी कडाप जाणार आहे आणि हे जे मी तुम्हाला कडाप सांगितला हा नॉर्मलायझेशनचे मार्क पकडून मी तुम्हाला या ठिकाणी कडाप सांगितलेला आहे। अजूनही तुमचे नॉर्मलायझेशनचे मार्क वाढले नाही आहे, ज्या दिवशी रिझल्ट लागणार आहे त्यावेळेस कळणार आहे। तर ज्यांना सुद्धा कमी जरी मार्क्स असेल तरी सुद्धा तयारी चालू आहे, कारण की नॉर्मलायझेशनमध्ये 10-15 जरी मार्क्स वाढले तरी सुद्धा आपण फिजिकलपर्यंत पोहोचणार आहे। आणि नक्सली एरियाच्या महिला उमेदवार असाल तर यापेक्षा जवळपास तुम्ही या ठिकाणी 5 ते 6 मार्क कमी 5 मार्क कमी धरून त्याला एवढा कडाप या ठिकाणी जाणार आहे। आता पुरुष उमेदवारांचा कडाप जर पाहिला आपण एक सर्व्हिसमॅन असाल तर जवळपास 32-34 जरी मार्क्स असेल तर एवढा कडाप एक सर्व्हिसमॅनचा जाणार आहे। EWS कॅटेगरीच्या पुरुष उमेदवार असाल तर 160 पैकी जो कडाप जाणार आहे हा 93 ते 94च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे। त्याचबरोबर OBC कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर ग्राउंडचा जो कडाप आहे 160 पैकी 98 पर्यंत या ठिकाणी 98-99च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे। त्यानंतर SC कॅटेगरीच्या पुरुष उमेदवार असाल तर SC कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा कडाप आहे 160 पैकी तर हा जाणार आहे 95 ते 96 पर्यंत जाणार आहे 160 पैकी। त्यानंतर ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवार असाल तर ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा जो कडाप आहे 160 पैकी 85 ते 86च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे। त्यानंतर UR कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर UR कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा जो कडाप आहे हा 99 ते 100च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे। तर एवढाच कडाप या ठिकाणी जाणार आहे, एवढा सेफ झोन या ठिकाणी असणार आहे। आणि तुम्ही जर नक्सल एरियातले असाल तर यापेक्षा जवळपास 4 ते 5 मार्क कमी धरून त्याला एवढा कडाप या ठिकाणी कमी जाणार आहे। तर ज्यांना सुद्धा यापेक्षा कमी जरी मार्क्स असेल 10-15 तरी सुद्धा तयारी चालू ठेवा, कारण की नॉर्मलायझेशनमध्ये प्रत्येकाचे 10-15 मार्क्स वाढणार आहे, कारण की पेपर हार्ड होते सर्व शिफ्टचे। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय